व्हिडिओ बंद करावा तिथे. रूपा बोलते. हा मी म्हणलं कमलाकर दादांचा व्हिडिओ चालू आहे, तो कृपया बंद कराय. चुकून ते आता विचारच होते मुलाला काय बंद करायचं काय नाही, पण काहीतरी त्यांना अडचण आलेली दिसते. हां ठीक आहे. झालं. हो हो हो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुवंशज क्षितितले. संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारिः सदा. सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकन्नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अजन्निर्विकल्पं निराकारमेकं. निरानन्दमानन्दमद्वैतपूर्णं. परन्निर्गुणं निर्विशेषं निरीहं. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. परब्रह्मरूपं गणेशं भजेम. शिवथरघळ ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहावर 6व्या वर्तनात आपण 17व्या दशकापर्यंत पोहोचलेले आहोत. आणि खरंच समर्थांची, श्रीरामांची, मारुतरायांची आपल्यावर कृपा आहे. आणि म्हणूनच हे सगळं निर्विघ्न कार्य चाललेलं आहे. आणि त्याच्यामागं गणेशाची कृपा आहे. उद्या गणेश जन्मोत्सव आहे आणि त्यानिमित्तानं गणेशाला वंदन करूया. श्रीरामांना, श्री समर्थांना आणि मारुतीरायांना तसंच सर्वांना वंदन करते. मुख्य म्हणजे ह्या समूहाचं संयोजन सगळे करणारे ज्योत्स्नाताई आहेत, अशोक काका आहेत, उदय काळे दादा आहेत, वैजयंतीताई आहेत, रोहिणीताई आहेत. आणि आजचं वाचन करणाऱ्या, मी नाव विसरले परत, समाज हां अनुराधा, अगदी डोक्यात ठेवलं आणि पुन्हा गेले विसरून. अनुराधाताई ठोंबरे आणि कमलाकर दादा. हां कमलाकर दादा या सर्वांना अगदी मनापासून खरंच वंदन करते की त्यांनी छान वाचन केलेले. आणि दादांनी तर मनाचे श्लोक खूप म्हणजे रसपूर्ण अगदी वाचले, म्हणले. त्यांच्याबरोबर म्हणताना सुद्धा मला जरा काही वाटत होतं. तर आज आता माझं निम्मं काम काल वैजयंतीताईंनी पूर्ण केलेलं आहे. प्रकृती पुरुष दशक आहे आणि समास दुसरा आपण आज पाहणार आहोत, शिवशक्ती निरूपण. खरं सांगू का, जर बोलायचं झालं तर या समासावर म्हणजे या समासातल्या विषयावर महिनाभर जरी आपण ऐकत राहिलो रोज तरीसुद्धा तो विषय संपणार नाही. कारण समर्थांनी दासबोधामध्ये किती वेळा या सगळ्याचं निरूपण केलेलं आहे, आपल्याला समजावून दिलेलं आहे. आणि त्यांच्यासारखे गुरु आपल्याला लाभलेले आहेत, त्यांच्यासारखे ज्ञानदेवसुद्धा लाभलेले आहेत. आणि या दोघांनी जे वर्णन केलेलं आहे त्याचा थोडासा मी मागोवा घेणार आहे. खरं म्हणजे आपल्या संकेत कुबडी या ग्रंथामध्ये सुद्धा हंसराज स्वामींनी फार थोडक्यात सांगितलेलं आहे. मी आता जसं मला भरदिशी घेता येईल ते बघणार आहे. आता समास जो दुसरा, निर्मळ निर्गुण निर्विकारा. निर्विकारापासून शिवशक्तीचा उभारा प्रकृती पुरुषे. प्रपंच वृक्षासी पहावे
त्यावरून बीज समजावे, मुळी होते ते आघवे, आता स्त्री पुरुष. शिवशक्ती म्हणजेच पुरुष, प्रकृती पुरुष, आणि आपल्या आजच्या समासाचं नाव शिवशक्ती स्वरूप आहे, निरूपण आहे, आणि प्रकृती पुरुष हे त्याचंच दुसरं रूप आहे. तर उभारा म्हणजे मांडणी. या संकेत कुबडीमध्ये ते म्हणतात की या दुसऱ्या समासात काय सांगितले, थोडक्यात आपल्याला त्याचं समजून घेऊयात. की निश्चळ, निर्मळ, निर्गुण ब्रह्मापासून ही शिवशक्ती अथवा प्रकृती पुरुष यांची उत्पत्ती होते. शिवशक्तीलाच प्रकृती पुरुष असं म्हटले. प्रपंच वृक्षाकडे पाहिलं तर त्याच्या बीजाच्या स्वरूपाची कल्पना येते. मुळात जे अव्यक्त स्वरूपात होतं तेच प्रपंचात स्त्री पुरुष रूपानं प्रगट झालेलं आहे. आणि आपल्याला आता हा संपूर्ण समास दोघांचं वर्णन असलं तरी त्याच्यातली एकरूपता, ज्ञानदेवांनी तर शिवशक्ती समावेशन नावाचा अमृतानुभवामध्ये एक प्रकरण रचलेलं आहे, आणि ते या समासाशी खूप मिळतं जुळतं. म्हणजे असं वाटत होतं की फक्त आपण त्याच्यावरच बोलावं का, पण समर्थांनी आपल्याला इतकं मन लावून समजावून दिलेलं आहे. याबद्दल आता बेलसरे आणि आदरणीय पांगारकर हे दोघंही छान सांगतात की मूळ आत्ता मी जे गणपती स्तवन म्हटलं त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक देवता ही ब्रह्मस्वरूपातच आहे, निर्विकल्प आहे, अज आहे, आणि तीच वर्णने ही ब्रह्म आणि या शिवशक्तीची किंवा प्रकृती पुरुषांची आपल्याला आढळतात. मूळ परब्रह्म शाश्वत आहे, निर्विकार आहे, सत आहे, निर्मळ आहे, निश्चळ आहे. दुसरेपणाचा मागमूसही तिथं नसल्यामुळं ज्ञान आणि अज्ञान किंवा स्मरण आणि विस्मरण, अंधार आणि उजेड या सर्व गोष्टींना परब्रह्मामध्ये स्थानच नसतं, जे आपल्या वैयक्तिक जीवनात असतं. अशा या कोऱ्या निश्चळ परब्रह्म स्वरूपात स्मरण फुरलं त्याला चैतन्य म्हणतात. आणि गुणसाम्य असलेलं निर्गुणातील सगुण तेच आहे. अर्धनारी, नटेश्वर सगळी नावं आता आपली तोंडपाठ झाली आहेत. षडगुणेश्वर, आदिशक्ती, शिवशक्ती ही सर्व त्यांचीच नावं आहेत. मूळ तत्वात किंवा बीजात जे असतं तेच पुढे वाढ झाल्यावर आढळतं. आता जे बीजाचा आणि वृक्षाचा हे दिलेला आहे दृष्टांत, तो समर्थांनी पण सांगितलेलाच आहे. आणि नरनारी भेद मुळात आहे म्हणून ते पुढे प्रगट होतो. स्थूळाचं मूळ वासना आहे, पण वासना दिसत नाही, आपल्याला ती जाणवते, तरी गूढपणाने राहते. आणि म्हणून दृश्य विश्वात सर्व ठिकाणी गूढपणा असतो. मुळात वासना ही अभेद असली तरी सृष्टीच्या क्रमामध्ये ती स्त्री पुरुष भेदानं आढळते, आणि तिच्या बंधनानं माणसं एकमेकांत गुंफली जातात. हा संसार हा गुंफलेला आहे, आणि हीच ईश्वराची करणी आहे. आता पांगारकर म्हणतात की या दशकाचं नाव प्रकृती पुरुष असं आहे. मुळात निर्गुण ब्रह्मामध्ये कोणतंही द्वैत नाही, जे आता पांगारकरांनी सांगितले, आपलं बेलसरे महाराजांनी सांगितलं तेच. पण या निर्गुण ब्रह्मात सर्वप्रथम वाईचं स्फुरण झालं, काल ताईंनी तेच सांगितलेलं आहे. आणि या ईश संकल्पाला पुरुष म्हणतात. पुरुष ही परब्रह्माची शुद्ध जाणीव, स्वरूप किंवा अभिव्यक्ती आहे. परब्रह्माच्या संकल्पातून प्रकृतीचा जन्म हा झालेला आहे, आणि निर्गुण ब्रह्माच्या शक्तिमय अंगाचं हे नाव आहे. या दशकात प्रकृती आणि पुरुष यांची चर्चा केलेली आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा दशक आहे. हा दशक मागच्या अनेक दशकांवर अवलंबून आहे की आधारित आहे. आता देवबळात्कार हा जो कालचा आपण समास पाहिलेला आहे त्याची मी फार चर्चा करत नाही, पण प्रकृतीची शिवशक्ती किंवा जगदेश्वरी किंवा प्रकृती पुरुष, परमेश्वरी, मूळ माया, गुणेश्वरी, गुणशोभिणी अशी जी नावं दिलेली आहेत, आणि पुरुषाची क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कूटस्थ, साक्षी, अंतरात्मा, सर्वव्यापी, शुद्ध तत्व, महत्त्व अशी सगळी नावं आहेत. आता देहाचे मंदिरं मीही नेमकी म्हणणार होते, पण काल ते म्हणले, मी आता त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण खरंच ती वस्तुस्थिती आहे की देवाचे मंदिर आहे, आणि त्यात आत्मा परमेश्वर आहे. तर शरीरात हा जीवात्मा असतो, आणि त्याला ह्या पंचविषयांचा आपण नैवेद्य देत असतो. ही कल्पना काल खूप छान समजावून दिलेली आहे. आणि प्रकृतीचा पुरुषावर बळात्कार होत असतो, कारण नाना प्रकारची शरीरं, नाना आकाराची शरीरं ही निर्माण होत असतात. आता आपला जो आज शिवशक्ती समावेशन आहे, तर शिव म्हणजे
शुद्ध जाणीव, आणि शक्ती म्हणजे अष्टधा प्रकृती. मुळात परब्रह्म निश्चळ, निराकाळ, निर्विकारी, अविनाशी आणि अनंत आहे. आणि या मूळ ब्रह्मात संकल्प झाल्यामुळं, हे तर आपण खूपदा वाक्य ऐकलेलं आहे की मूळ मायेनं नाना प्रकारची शरीरं निर्माण केली. आजसुद्धा आपण किती अफाट सगळा पसारा पाहतो आहोत. आणि पिंडी तेच ब्रह्मांडी असा जो नियम आहे, ते आपल्या एका पिंडावरून सगळ्या ब्रह्मांडाचा शोध आपल्याला घेता येतो, किंवा प्रत्यक्ष ब्रह्मांडाचा शोध घेऊन पिंडाचे स्वरूप कळू शकते. उलटही करता येईल. आपण एखादं बी पाहिलं, ते जे उदाहरण आहे ना, ते मला फार पटलेलं आहे. छांदोग्य उपनिषदात सुद्धा श्वेतकेतू आणि अरुणीच्या संवादात तेच सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या स्वरूपातून तो आपल्या मुलाला आत्मतत्वाचं ज्ञान देत असतो, आणि शेवटी त्याला किती दृष्टांत दिले तरी कमीच पडतात. मग तो सांगतो की वडाचं झाड आहे ना, त्याचे ते बी आणतं, मोठी गोल बी असते ते, म्हणजे गोल फळ असतं, आणि तो भिंदी म्हणजे ते फोड, आणि मग त्याच्यात बारीक 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 असंख्य छोट्या अगदी कणासारख्या बिया असतात. म्हणून तो म्हणतो की हे तत्व तसं आहे, हे आत्मतत्व किंवा हे ब्रह्म तसं आहे, तरी तुला समजत नाही का? मग त्याला अनेक दृष्टांत दिलेत. आज त्याचा विचार नको करायला, पण त्या छोट्याशा बीतून केवढा मोठा वृक्षाचा पसारा होत असतो. आणि तसंच ह्या ब्रह्मांडाची सुद्धा रचना आहे, हे आपण आपल्याला समर्थ आणि सगळेच संत समजावून देत आहेत. तर या ईश्वरानं नरनारींना परस्परांच्या आकर्षणात बांधून ठेवलेलं आहे. रोजच्या जीवनात आपण याचा अनुभव घेत असतो किंवा बांधून टाकलं आहे. आणि देहबुद्धीचा गुंता हा काही आपला सुटत नाही आहे. नर म्हणजे शिव आणि नारी म्हणजे शक्ती. शिवशक्तीचं हा सगळा समावेशन आपल्याला किंवा त्या दोहोंचा संबंध पाहायचा आहे. मग नर म्हणजे पुरुष, नारी म्हणजे प्रकृती, हे सारखं डोक्यात ठेवायचं. नर म्हणजे ईश्वर, नारी म्हणजे मूळ माया. जगामध्ये जे अब्जावधी स्त्री पुरुष निर्माण झाले जातात, त्यांची गणनाच करता येणार नाही. ते सारे या शिवशक्तीचाच विस्तार आहेत. आणि मुळातील शिव म्हणजे वर, आणि ती शक्ती म्हणजे वधू. 84 लक्ष जीवयोनी म्हणजे या मूळ वधूवरांचाच विस्तार आहे. ज्ञानदेवांनी फार सुंदर वर्णन केलेले आधीचे काही संस्कृत श्लोक रचलेले आहेत, जसे समर्थ रचतात तसे. एवं यज्जगतां मूलम जनकम निरुपाधिकम शिवशक्त्यात्मकम द्वंद्वम वंदितम तन्मयामुदहा. आनंदानं मी त्यांना वंदन करतो, असं ते म्हणतात. ऐसी ही निरुपाधिके जगाची जिये जनके, तिये वंदिली मी या मुळिके देवोदेवी. हे देवोदेवी आहेत. अशी ही देवोदेवी जी जगाची मूळ कारण आहेत आणि जी निरुपाधिक आहेत, त्यांना मी वंदन करतो. ही देवोदेवी म्हणजे काय आहे? तर जगाची ज्ञानवृत्ती आहे. ज्ञान म्हणजे शिव आणि शक्ती म्हणजे वृत्ती. किती सुंदर सांगितले बघा सगळ्यांनी. सच्चिदानंद परब्रह्म ही मूळ वस्तू आहे, आणि तीच देवोदेवी या द्वैतरूपाला येऊन जगाचं कारण बनलेली आहे. जगाचं कारण होणारे हे परब्रह्म सर्वांच्या ठिकाणी आत्मरूपाने आहे. सच्चिदानंद परब्रह्म ही मूळ वस्तू आहे, आणि तीच देवोदेवी या द्वैतरूपाला येऊन जगाचं कारण बनते. जगाचं कारण होणारे हे परब्रह्म सर्वांच्या ठिकाणी आत्मरूपाने आहे. आत्ता सांगितलं मी. शंकराचार्यसुद्धा आत्मा ही ब्रह्म, ही म्हणजे पहिले वेलांटी आहे, ही म्हणजे कारण. आत्मा हेच किंवा खरोखर आत्मा हेच ब्रह्म आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या म्हणीतही हाच अर्थ आहे. आणि 64 नावाच्या ग्रंथात गुलाबराव महाराजांनी हे सांगितलेलं, जो आत्ता जे मी सांगितलं की पिंडी ते ब्रह्मांडी ही जी म्हण आहे, ही तिथे ते सगळ्यांना ती लागू पडते. जो प्रियची प्राणेश्वरी, उलथे आवडीचे सरोभरी, चारू लागी एकाहारी एकांगाचा, असं वर्णन आहे छान. की जो पती तीच पत्नी आहे, तोच पत्नी झाला आहे. आणि ज्ञानच वृत्तीरूप होते. प्रेमाचं वेगळं आत्मस्वरूप वृत्तीरूपानं आपल्याच ठिकाणी एकाच सत्तेवर एकाच वस्तुत्वाने उठते किंवा उलटते. आता अक्षय काय म्हणू आपण, अभंग अमृतानुभव स्वरूपानंदांनी सुद्धा त्याच ओव्या इतक्या सुंदर सोप्या शब्दात सांगितलेल्या असतात. आणि उदाहरणं दृष्टांत तर आपल्या लक्षात घेतले ना, तर मग ही संकल्पना जी आहे प्रकृती पुरुष, ही आपल्या लक्षात येईल की भिन्न नाही आहे. शिवशक्ती भिन्न नाही आहे, दोन्ही एकच आहे. सागर तो जैसा खेळ तसे खेळ, होवोनी कल्लोळ आपणची. सागरावरचा कल्लोळ आणि सागर वेगळे असतात का? हो, नाही. होवोनी पुरुष प्रकृती स्वरूप, जैसा भोगी आपण ते.
तसाच हा प्रकृती पुरुष एकमेकाला भोगत असतात. प्रकृती पुरुष भासती ही दोन, प्रेमाचे स्फुरण म्हणून या. परिभंगे नाती निजात्मैक्य स्थिती, अपूर्व ही रीती विज्ञानाची. आणि जर अशी एकरूपता आपल्या संसारामध्ये प्रकृती पुरुष म्हणजे पती पत्नीने जर केली तर सगळा संसार आनंदी होईल, नाही का? इतकी एकरूपता पाहिजे, भिन्नता काहीच नको. हा प्रिय परमात्मा प्रेम स्वरूप आहे आणि प्राणेश्वरी म्हणजे ही प्रेमवृत्ती आहे. असं हे सगळं छान वर्णन प्रत्येक ठिकाणचं वाचलं की असं वाटतं आपण कशाला ह्या संसारामध्ये सगळी भिन्नता पाहत असतो. आता समर्थांनी ज्या ओव्या दिल्या आहेत ना, पहिल्या 5 ओवीमध्ये ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि खरं ब्रह्म आता आपल्याला समजलं आहे, म्हणजे वर्णनातनं समजलेलं आहे. अजून आपण तिथपर्यंत जाणार आहोत. तर ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे गगन अंतराळ, निराकार केवळ निर्विकारी, ही सगळी विशेषण तोंडपाठ झाली. की आकाश किंवा अंतराळ जसं निर्मळ आहे तसं हे ब्रह्मसुद्धा निर्विकार, शुद्ध, निराकार आहे. म्हणून अजम निर्विकल्पम निराकारमेकम. सगळ्या भगवंताची, परमात्म्याची अशीच वर्णन आहेत. आणि मग या शिवशक्तिरूप हे सगळं आहे. हा जो संकल्प आहे तो शिवशक्तिरूप असून त्याच्यामध्ये असणाऱ्या गुप्त गोष्टी पुढे प्रगट होत असतात. आणि ते आकाशाप्रमाणे निर्मळ, निश्चळ, स्वच्छ असं ब्रह्म आहे आणि निराकार आहे. आता जास्त ओव्या वाचत नाहीत, पण मला खरं त्या खूप आवडल्या आहेत. म्हणजे अंतची नाही ते अनंत, त्याला एक ठेका आहे बघा. समर्थांच्या ओवीला एक फार आनंद मिळतो. शाश्वत आणि सदोदित, अनंत नव्हे ते संत, सर्व काळ आहे, हे आनंदित आहे. आणि संत आहेत, असंत नव्हे ते संत. तिथं असंतपणाचा कुठेही लवलेशही नाही. तसंच आपल्याला विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यातही इतकं सुंदर केलेलं आहे. सबंध ग्रंथ, सगळे ग्रंथ जर एका ठिकाणी वाचायला घेतले ना, एक दिवस एका ओवीला पुरणार नाही आपल्याला. ब्रह्मतेची सत्य अनंत विशुद्ध, नित्य ज्ञानरूप स्वयंसिद्ध, अभिन्न सानंद परप्रत्यक रूप, म्हणावे हो जय ब्रह्म हेच, म्हणजे ब्रह्माचा जय होतो. परब्रह्म ते अविनाश, जैसे आकाश अवकाश, ते तुटे न फुटे सावकाश, जैसे तैसे. आता ही समर्थांची रचना तर अगदी सहज आहे, सहज. की अवकाशमय आकाश अविनाशी असतं, तसंच ब्रह्मसुद्धा अविनाशी आहे. नेहमी आकाशाची उपमा दिलेली आहे. ते तुटत नाही, फुटत नाही, जसंच्या तसं राहत असतं. तिथं ज्ञान नाही, अज्ञान नाही, तिथं स्मरण नाही, तिथं विस्मरण नाही. ते अखंड निर्गुण आहे, निरावलंबी आहे. त्या शब्दातून आपल्याला सगळं समजतं. विवेक चूडामणीत पुन्हा तेच म्हणतात, नसे त्याची जाण ज्ञानाचा विषय, तसे नसे ज्ञानाज्ञेय भाव तेथ, असे निर्विकल्पे अखंड केवळ, चिन्मात्र जाणती ज्ञानीजन. ते चिन्मात्र आहे हे ज्ञानीजन ओळखतात. मग तेथे चंद्र ना सूर्य ना पावक, नवे काळोख ना प्रकाशक, उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म. तिथं काहीच नाही. सूर्यच पोचत नाही आहे, चंद्र पोचत नाही, कारण सगळ्यांचा निर्माता तो स्वतःच आहे. अंधार उजेड करणारं काहीही तिथं नाही, कुठलीच उपाधी नाही. आणि म्हणून 6 ते 10 मध्ये आता मूळ मायेपासून गुणक्षोभिणीपर्यंतची जी नावं आहेत ती सगळी सांगितली. तिथपर्यंत ब्रह्माचं वर्णन छान केलं समर्थांनी. अशा त्या निश्चळ ब्रह्मामध्ये स्वतःचं स्मरण स्फुरलेलं आहे. निश्चयी स्मरण चेतले. आता ओवी नाही सांगत मी, की निश्चळी ज्याला चळ नाही, चंचलता नाही, तिथं ते स्फुरण झालेलं आहे, स्मरण चेतलेलं आहे, ते प्रगट झालेलं आहे, ते चैतन्य आहे अशी कल्पना केली. आणि त्याच्या ठिकाणी ही सत्व रजतम म्हणजे 3 गुणांनी युक्त गुणसाम्य किंवा गुणमाया. आता मायेची हे चाललेलं आहे ना, सगळी चर्चा चाललेली आहे. तर ती गुणमाया आहे. आणि गगनी आली अभ्रच्छाया, म्हणजे जशी आकाश निश्चळ असतं पण मध्येच जर अभ्रच्छाया आली, एखादी ढग आला, ढग जर पसरले तर मग नाहीसे होण्याला त्याला वेळ लागत नाही. ब्रह्मीमूळ मायेचं आवरण हे उभं ठाकलं जातं. आणि विवेक चूडामणीत पण म्हणलं आहे बघा,
परब्रह्मशक्ती माया ती जाणावी, अव्यक्ता ती येसी म्हणता ती, अनादि ती येसी म्हणता ती, अनादि ती येसी म्हणता ती, अनादि अविद्या त्रिगुणात्मरूपा, सदा संबोधिता सुज्ञ पहा. आपण सगळे सुज्ञ झालेलो आहोत, त्यामुळे ते म्हणतात की हे सगळं पहा तुम्ही, अशा पद्धतीत पहा. निर्गुणी गुणविकास तोची षडगुणेश्वर. आता हे पुढचं नाव षडगुणेश्वर. अर्धनारी नटेश्वरू तयास म्हणजे. आता ही सगळी त्याची नावं आहेत निर्गुणाच्या ठिकाणी. आता मग अशी सांगितलंसं जो ढग हा गुणविकार उत्पन्न झाला आणि त्यालाच षडगुणेश्वर असं म्हटलेलं. म्हणजे निर्गुण असून त्याला षडगुणेश्वर. अर्धनारी नटेश्वर, आदिशक्ती, शिवशक्ती, ही सगळी नावं दिलीत. पुढं म्हटलंच आहे पुढच्या ओवीत आहे आदिशक्ती, शिवशक्ती, मुळी आहे सर्व शक्ती. सगळी पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या आणि पुढं रजतम गुप्त रूपानं आहेत ज्याच्यामध्ये असं शुद्ध सत्व या मूळ मायेपासून उत्पन्न झालं आणि त्यालाच महत्तत्व किंवा गुणक्षोभिणी म्हणतात. आता आदिशक्ती, शिवशक्ती ही जी सगळी नावं आहेत ही मूळ मायेतच असतात. आता त्यांची वैशिष्ट्य पुढे पुढे सगळी सांगितली आहेत किंवा पूर्वी पण आपण ऐकलेली आहेत. पुन्हा विवेक चोडीमणीचा आधार घेते मी की सत्वगुण आत्मतत्व जलापरी सत्य जरी ते विशुद्ध, होई गुणद्वये तेची भ्रष्ट, आत्मबिंबा ते बिंबित सत्य, करी सारे जड प्रकाशित, जेवी करी तसे रवी तेजची जाणा. जणू काही रवी म्हणजे सूर्य जसा तेजस्वी करतो तसं हे आत्मतत्व सगळ्याला प्रकाशित करतं. सारे तेची विश्व तेजोमान, आणि हे सगळं विश्व तेजोमान करणारं तेच आहे, आत्मतत्व आहे. आता समर्थांनी अभंगात सुद्धा समर्थांचे अभंग, आत्माराम सगळ्यामध्ये हे अद्वैत तत्वज्ञान इतकं भरभरून सांगितलेलं आहे. मायेचे स्वरूप ब्रह्मी उद्भवले, तिच्या पोटा आले महत्तत्वी सत्व, सत्वी रजोगुण, जोहात मोगुण रजापोटी, पंचमहाभूते तयाची आली, दास म्हणे झाली सृष्टी ऐसी. म्हणजे एकेका गुणातून एक निर्माण होते आणि ही सृष्टी कशी निर्माण होते हेच फार सुंदर सांगितलेलं आहे. आपल्याला भगवद्गीतेतलं पण माहिती आहे सगळ्यांना. भूमिरापोनलो वायु खम मनो बुद्धिरेवच, अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. समर्थांनी सुद्धा खूप वेळेला या भगवद्गीतेचा आधार घेतलेला आहे आणि त्यातलीच तत्व म्हणजे सगळं तत्त्वज्ञान शंकराचार्यांचं असेल हे सगळं त्यांनी आपल्याला समजावून दिलं की ही अष्टधा प्रकृती आहे, आपल्याला माहिती झाली आहे. आणि आपल्या शरीराची जशी छाया असते त्याप्रमाणे महत्तत्व हे जिचं पहिलं कार्य, अशी ही पृथ्वीवरील परिणामाला प्राप्त झालेली माझी माया आहे आणि ती तू लक्षात ठेव. म्हणून ह्याच्यात गीतेत पुन्हा म्हणलेलेच आहे, अपरेयमितस्त्वन्याम प्रकृतीं विद्धी मे पराम, जीवभूता महाबाहो यये दंधार्यते जगत. अरे महाबाहो अर्जुना, ही माझी अपरा प्रकृती आणि हिच्याहून जी भिन्न आहे, जी जीवस्वरूप आहे, प्रकृती आहे, तिने हे सारं जग धारण केलेलं आहे आणि त्या माझ्या प्रकृतीला जाणून घे. परा आहे ती, परा एक परा आणि एक अपरा. ज्ञानदेव म्हणतात, या आठांची जे साम्यावस्था ते माझी परमप्रकृती पार्था, तिये नामव्यवस्था जीव ऐसे. आता जीव म्हणजे काय, प्रकृती म्हणजे काय, परा म्हणजे काय हे आता आपल्याला समजायला पाहिजे. पार्था आठांची याजी का साम्यावस्था, प्रकृती ती श्रेष्ठा दुजी माझी, पराप्रकृतीने जीव ऐसे नाव, जडा ते सजीव खरी जीव. आता यातले पुन्हा बारकावे म्हणजे जास्त सांगत नाही कारण आपल्याला वेळेत थोडंसं उरकायला लागेल. आता शिवशक्तीचं मूळ स्वरूप हे 11 ते 25 मध्ये सांगितलेलं आहे की मूळ मायेमध्ये व्यक्ती नसते, तिथे आकार नसतो. मग शिवशक्ती कशी असणार असा प्रश्न जर विचारला तर ती नीट लक्ष देऊन ऐका असं ते सांगतायत की ब्रह्मांडावरून पिंड, मगाशी जे सांगितलं ते पिंडावरून ब्रह्मांड, अधोर्ध्व पाहता निवाड कळो येते. तर ब्रह्मांडाचा शोध घेऊन पिंड ओळखावा आणि पिंडाचा शोध घेऊन ब्रह्मांड ओळखावा. आणि स्थूळाकडून सूक्ष्माकडं किंवा सूक्ष्माकडून स्थूलाकडे विचार करीत गेलो तर आपल्याला याचा उलगडा होतो. जे मगाचा बीजाचा दृष्टांत आहे तो इथे दिसतो बघा की बीज फोडून आणिले मना तेथे फळ ते दिसेना.
वाढत वाढत पुढे नाना फळे येती. छोटीशी बी असते, ती फोडली तर त्यात काही दिसतं का हो आपल्याला? काही नाही. पण तिच्यामध्ये एवढ्या मोठ्या वृक्षाचा विस्तार असतो. त्याची पानं, फुलं, फळं सगळं सगळं त्याच्यामध्ये नंतर आपण योग्य प्रकारे जर त्याच्यावर संस्कार केले. म्हणून नेहमी आंब्याच्या कोळीचं उदाहरण दिलं जातं की आंब्याची जर बी म्हणजे ती जर फोडून पाहिली तर ते काहीच दिसणार नाही. पण आपण कलमी म्हणून किंवा आपल्या विशिष्ट आपले गावठी काही रावळ आंबे असतात, ते जर छान ती कोय पेरली, जतन केली आणि तिच्यावर संस्कार केले तर ते छान रोप येतं, मग ते मोठं होतं, मग त्याच्यातनं आपल्याला फळं मिळतात. आणि हा सगळा विस्तार हा एवढ्याशा त्या कोयीमध्ये असतो. तसंच या विश्वाचा विस्तार ह्या ब्रह्मामध्ये आहे किंवा ह्या ब्रह्मांडाचा विस्तार सगळा झालेला आहे. आणि ते सूक्ष्म आहे. प्रकृतीचं हे सगळं कोडं आहे. ती म्हणजे प्रकृती कशी आहे तर भूमी इत्यादी स्थूल रूपानं परिणाम पावते आणि प्राण्यांच्या उत्पत्तीची टांगसाळ होते. मला टांगसाळ शब्द फार आवडले की ते फक्त पैसे निर्माण करणारी टांगसाळ ऐकली होती, पण ही सगळी प्रकृती ब्रह्मांड निर्माण करते, प्राण्यांची उत्पत्ती करते आणि ती जणू काही आहे. आता पुढे काही ते नरनारीचे जे श्लोक आहेत ना, ते म्हणजे ओव्या आहेत ना, त्या पण फार सुंदर आहेत की 2 आहेत नरनारी दोन्ही भेद, पिंडी दिसती प्रसिद्ध पण मुळी नसता विशद होतील कैसी. खरा त्याच्यामध्ये भेद नाही आहे, कारण दोन्ही एकच आहेत. त्याची ज्ञानदेवांनी फार सुंदर अशी उदाहरणं दिली, ती आपण शेवटी बघूयात. आणि नाना बीजरूप कल्पना ती तर काय एक असेना, सूक्ष्म म्हणून भासेना एकाएकी. या अनेक प्रकारच्या बीजांप्रमाणेच मूळ मायारूपी कल्पनेत काय काय असत नाही, सगळं आहे बघा. आणि सूक्ष्म असल्यामुळं एकाएकी भासमान होत नाही एवढंच. त्या बीजरूपी कल्पनेच्या पोटात अनंत कल्पना, एका क्षणात किती कल्पना निर्माण होत असतील आणि किती निर्मिती होत असेल, त्याचं काही लिमिटच नाही आहे, मर्यादाच नाही आहे. म्हणून स्थूळाचे मूळ ते वासना. आपल्या ज्या सगळ्या वासना निर्माण झालेल्या आहेत त्या वासनेनं हे सगळं स्थूळ निर्माण झालं. आपल्याही जीवनात तसं तर होत असतं. आणि म्हणून कल्पनेची सृष्टी केली, ऐसी वेदशास्त्रे बोलिली. दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजे ती. सगळी कल्पनेपासून सृष्टी निर्माण झाली. वेदशास्त्र सांगतायत, पण ती कल्पना दिसते का हो? नाही दिसत. आपल्याला हा सगळा पसारा दिसत असतो. आणि वेदशास्त्रांचं सांगणं किंवा म्हणणं हे अजिबात खोटं मानता का म्हणून. आता पुढची जी ओवी आहे त्याच्यामध्ये ते समजावून सांगतात की आपला एक एक जन्म म्हणजे एक एक पडदा आहे आणि अनेक पडदे आपण आणि ब्रह्म यांच्यामध्ये येतात. म्हणजे आपल्याला का ब्रह्म समजत नाही आहे? संतांना समजलं, साधूंना समजते, सगळ्या मोठ्या लोकांना समजते, आणि आपण तिथपर्यंत का पोहोचत नाही? का हे सगळे जन्माचे पडदे अनंत जन्माचे, आणि त्यामुळं रहस्य हे गुप्त राहिले. आणि म्हणून आपल्याला त्याचा शोध घ्यायला पाहिजे. जीव आणि ब्रह्म यांच्यामधला हा जो आपण म्हणतो ना मायेचा पडदा, तसा हा पडदा दूर करायला पाहिजे. म्हणजे मुळात वासनेमध्ये फरक नसतो, पण ती सर्वांना सारखी असते. पुरुषाला स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषाची वासना असते, हे तर आपण व्यवहारातही पाहतो. आणि तेच त्यांनी सांगितलेलं आहे की जीवन नीट चालतं, पण या सगळ्यांचं मूळ म्हणजे ही शिवशक्ती आहे. आणि ही शिवशक्ती मुळात एकरूप आहे, ती 2 रूप झाली. आता समर्थांनी तेच सांगितलेलं. म्हणजे पुरुषांचं जीव असो किंवा स्त्रियांचे जीव असो, ते एकच आहेत. जीवामध्ये फक्त आपण हे स्त्रीलिंग पुल्लिंग मानत असतो. त्याच्यासाठी ज्ञानदेवांनी खूप छान दृष्टांत दिलेत. आणि नवरीला नवरी न लगे ऐसा भेद दिसे, नेहमी विरुद्धच आपल्याला आकर्षण असतं म्हणा, किंवा नवरीला नवऱ्याचीच गरज असते आणि नवऱ्याला नवरीची असते. म्हणून समर्थांनी सुद्धा असे काही अभंग रचलेले आहेत, ते फार सुंदर आहेत अभंग. एक अभंग त्यातला जरा म्हणून दाखवते. कोण मी मज कळतची नाही, सारा सार विचारुनी पाही. नर म्हणो तरी नारीची भासे, नारी म्हणो तरी समूळ विनासे. स्थूळ म्हणो तरी सूक्ष्मची भासे, सूक्ष्म म्हणो तरी
काही न दिसे. दास म्हणो तरी, हे शेवटचं लक्षात ठेवायचं, दास म्हणो तरी रामची आहे, राम म्हणो तरी नाम नसाहे, राम म्हणो तरी नाम नसाहे, राम म्हणो तरी नाम नसाहे. म्हणून आपण रामरूप होण्याचा प्रयत्न करूया. हा जो नामाच्या आधारे रामापर्यंत पोहोचायचं आहे आणि दास व्हायचे. दास म्हणजेच राम. आता मगाशी सांगितलं तसं नवरा आणि नवरी यांचं मन एकमेकासाठी जुरत असतं किंवा एकमेकावर जडत असतं. आणि मूळ मायेत हा जो सगळा भिन्नता जी आहे ही आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. मुळापर्यंत हा शक्तीचा आणि शिवाचा अभ्यास करूया. आता नरनारीचे बीज कारण शिवशक्तीमध्ये जाणं, म्हणजे ही शिवशक्ती जर आपल्याला समजली ना, तर हे प्रकृती, पुरुष, नर नारी हा सगळा भेद आपल्याला कळेल. आणि मूळ मायेत शिवशक्ती रूपानंच सूक्ष्म हा असला भेद असला पाहिजे. म्हणून अमृतानं मी जे आत्ता म्हणलं ना की ज्ञानदेवांनी खास शिवशक्ती समावेशन जे लिहिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये इतके सुंदर दृष्टांत दिलेत. त्यांनी म्हटले बघा, सिंधू आणि गंगेची मिळणी, स्त्री पुरुष नावाची मीपणी, दिसतसे तरी काय प्राणी, द्वैत साहिल द्वैत होईल. सिंधू म्हणजे समुद्र आणि गंगा म्हणजे नदी. आता इथे हा भेद काय आहे, ही दोन उच्चारल्यानंतर आपल्याला एक पुरुष, सिंधू म्हणलं की पुरुष आणि गंगा म्हणलं की नदी म्हणजे स्त्री, असे भेद आपल्या लक्षात येतात. पण पाण्याच्या दृष्टीनं पाहिलं तर पाणी हे एक रूपच असतं ना. जेव्हा गंगा सिंधूमध्ये मिळून जाते त्यावेळेला तिच्यात भेद राहतो का? नाही राहत. तसंच आपल्या या शिवशक्तीचं जर आपण हे समावेशन लक्षात घेतलं, तसंच 64 म्हणून ह्यांनी गुलाबराव महाराजांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये पण समुद्र आणि नदी एक मिळे ते प्रसिद्धी, परी पाणीपणाची बुद्धी दुसरी नाही, तेच वेगळ्या शब्दात सांगतात. समुद्र आणि नदी एकरूप मिळतात आणि त्यांच्यामध्ये भेद हा दिसत नाही. पाणी हे एकच असतं, पाणी बुद्धी ही एकच आहे. किंवा अभंग अमृतानुभवात तेच पुन्हा स्वरूपानंद सांगतात. सिंधू आणि गगन मिळाली एकत्र, मग नाम मात्र लिंग भेद, एरविदा दोहिते स्वरूपे करोनी, एकचिते पाणी असे जैसी. हा जर भेद आपण घालवला किंवा हा जर भेद लक्षात घेतला की हे दोन्ही एकच आहे, तसं आपण जीवनात प्रत्येकामध्ये जर हा भेद पाहिला नाही, अगदी चराचरामध्ये, अगदी सूक्ष्म त्या मुंगीपासून हत्तीपर्यंत आणि जगातल्या सगळ्या प्राणीमात्रांमध्ये, सगळ्या आपण निदान मानव आहोत, एकमेकांमध्ये जर हा भेदच सगळा सोडून दिला आणि एकरूपता पाहिली, त्याच्यामध्येच तो राम पाहिला, त्याच्यामध्येच तो कृष्ण पाहिला, भगवंत पाहिला, तर आपल्याला आनंद मिळेल. आपल्याला काहीच दुःख होणार नाही आहे. वासनामुळीची अभेद, देह संबंधे झाला भेद, तुटता देहाचा संबंध भेद, हो भेद गेला. आता हा जो भेद आहे, वासना आहेत, हा सगळा भेद आहे. मूळ वासनेमध्ये स्त्री पुरुष भेद नाही आहे, पण देहसंबंधाने आपल्याला तो भेद दिसतो. सगळी जी आपली रचना आहे त्याच्यावरून आपण हा भेद करत असतो आणि मग देहाचा संबंध हा सगळा, म्हणजे आपण तो भेद हा नष्ट करायला पाहिजे आणि आपल्या एकत्वाला धक्का न लागता. अमृतानुभवने म्हणतात, अहो ऐक्याचे मुदल न घटे आणि साजिरेपणाचा लाभ मिळे, तरी स्वतरंगाची मुकुळे तुरंबू का पाणी. इतकी सुंदर कल्पना केली आहे की आपल्या एकत्वाला धक्का न लावता जर शोभेचा लाभ होत असेल तर पाण्यानं आपल्यावर जे तरंग उठतात ते तरंग हीच कोणी पुष्प आहेत असं समजून त्यांचा वास का बरं घेऊ नये. म्हणजे इतकं ऐक्य त्याच्यामध्ये का बरं येऊ नये. मग आपल्या मनामध्ये का असं ऐक्य येत नाही. खरी धडपड संतांची तीच आहे. हे का सांगतायत पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हाचं. म्हणून अभंगातही म्हणतात, न मोडिता काही आपुले अद्वैत, होय शोभा प्राप्त पाणी यासी, तरी लाटातच कळ्यांचा सुगंध,
हुंगोनी स्वच्छंद बाळ बाणण येते, की तो सुगंध आपण घेता आला पाहिजे. आणि अजूनही म्हणतात, म्हणून भूतेषु आणि भवानी वंदिलन करुनी सिनानी मी घाले नसती ते हे ऐसे. आता ही भवानी आणि हा शिव ह्या दोघांनाही मी वंदन केलेलं आहे, असं मगाशी मी सांगितलेलं होतं. शिवशक्ती पायी म्हणून अभिन्न, शिवशक्ती लागी म्हणून अभिन्न, जाणून वंदन केले ऐसे. नाना प्रीतीच्या वासना एकाच कळेना, तीक्ष्ण दूरदृष्टीने अनुमाना काहीसे येते. या प्रीतीच्या सूक्ष्म वासना अनेक असतात, त्या एकाला कळूनच येत नाहीत. आणि बारकाईने विचार केला तर मग लक्षात येतं की ह्या प्रेमाच्या वासनेचे अनेक प्रकार आहेत. एक प्रकार दुसऱ्यासारखा नसतो, तो सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं तर हे थोडंसं आपल्याला अभिन्नता किंवा एकरूपता लक्षात येईल. आता शेवटी बघा 26 ते 28मध्ये आईची जे वर्णनं केलेल्या ओव्या आहेत ना, मला इतक्या आवडल्यात, इतक्या भावल्यात. काय म्हणजे समर्थांनी, खरं समर्थ आपली माऊलीच आहे आणि त्यांनी जशी ज्ञानेश्वर माऊली म्हणतो तसं त्यांनी आपल्याकडं, आपण सगळे भक्त आहोत, दास आहोत, तर आपल्याकडं त्यांनी त्याच भावनेनं पाहिलेलं आहे. आणि इतकी छान रचना आहे की बालकास वाढवी जननी, हे ती नव्हे पुरुषाचे नी, आधी वाटे जयेचिनी ते हेवनिता. खरंच आपण पाहतो, कितीही म्हणलं, खरंच आईवडील दोघंही सारखेच असतात. पण काल कोणीतरी सांगितलं की आई म्हणजे चंद्र आहे आणि बाबा म्हणजे सूर्य आहेत. तर सूर्याचं तेज हे आपल्याला हवंच असतं, पण चंद्राची शीतलता जी असते ना, ती आईच देत असते. आणि म्हणून बाळाला आई जास्त वाढवते, प्रेमानं वाढवते. ते काम इतकं प्रेमानं पुरुषांकडून होत नाही, समर्थ स्वतः सांगते. आणि जिच्या योगानं उपाधी वाढते तशी ती स्त्री आहे. हे स्त्रीमुळं सगळं वाढते, तशीच ती प्रकृतीनं ही सगळी सृष्टी वाढवलेली आहे. आणि तिला कधी वीट आहे का हो? आईला कधी वीट नाही आहे, कधी कंटाळा नाही आहे, कधी त्रास वाटून घेत नाही ती. उलट ती तिला जास्त त्रास झाला तर त्यात आनंद. आज माझ्या बाळानं इतका गोंधळ करून ठेवला, काय सांगून काय नाही. माझा दिवस त्यात गेला, पण त्यात तिला तो आवडतो. आणि म्हणून मला असं वाटतं, मला एक माधवराव जुलियनांची कविता सहज आठवली हे वाचत असताना, की आईबद्दल किती प्रेम आहे हो त्या कवीला. आणि समर्थांनाही तोच उमाळा आहे, तीच हे आहे. घे जन्म तू फिरोनी, येईन मी ही पोटी, खोटी ठरून देवा ही एक आस मोठी, प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलावू तुझ आता मी कोणत्या उपायी. आता बोलवता येत नाही, पण आई म्हणजे खरंच प्रेम स्वरूप आहे. प्रेम म्हणजे आई, प्रेमाचं स्वरूप म्हणजे आईच आहे. आणि म्हणून नाना उपाधी वाढवू जाई, नाव मायेत ते गोवू जाणे. तिला या मायेत सगळं तिनं गोवून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळं प्रेमानं गोडी लावणं, हे सगळं प्रपंचाशी बांधून ठेवणं, हे सगळं आईच करू शकते. आणि तशीच ही माया पण करते आहे बरं. पण आपण तिच्यामध्ये न गुंतता या परब्रह्माला जाणलं पाहिजे. आणि शिवशक्तिरूप हे सगळं म्हणजे पुढचं जे वर्णन आहे ना शिवशक्तीचं, ते आता शेवटी सांगतात 29 ते 34मध्ये. पुरुषाचं स्त्रीचा विश्वास, स्त्रीस पुरुषाचा संतोष, परस्परे वासनेस बांधून टाकिले. पुन्हा पुन्हा त्या स्त्री आणि पुरुषांचं एकमेकावरचं प्रेम आणि एकरूपता इतकी समजावून देतात की त्यांनी एकमेकाला बांधून टाकले. अर्धनारी नटेश्वरमध्ये कुठला भाग कुणाला जोडलेला आहे हेही कळत नाही, समजूच शकत नाही. त्यामुळं या ईश्वरानं मोठं सूत्र केलं आहे म्हणतात. आणि अगदी कठीण अशा लोभाचा, प्रेमाच्या जाळ्यात मनुष्य मात्राला गुंतवून ठेवलेलं आहे. आणि दोन्ही परस्परांना आवडतात, एकमेकांविषयी इतकं प्रेम असतं की ते मूळ मायेपासूनच चालत आलेलं आहे. आणि याचा प्रत्यक्ष अनुभव विचार करून घ्यावा.
स्त्री पुरुषाची ही परस्पर जोडी मुळातच चालत आलेली आहे असं सगळेजण सांगत आहेत. आणि मुळी सूक्ष्म निर्माण झाले, पुढे स्पष्ट दिसून आले. पहिल्यांदा सूक्ष्म निर्माण झालं, पुढे हे स्पष्ट झालं. सूक्ष्म रूपाचा एवढा भेद वाढलेला आहे, व्यक्तरूपानं सगळं झालेलं आहे. म्हणजे हे सगळे भेद हे सूक्ष्मपणे आधी होते आणि आता ते स्पष्टपणे दिसायला लागले. म्हणून स्थूळी सूक्ष्म शिवशक्ती. आता मुळात स्त्री पुरुष हा जो भेद अत्यंत सूक्ष्मपणे निर्माण झालेला आहे, तर ही शिवशक्ती कशी आहे, अत्यंत सूक्ष्म होती. पण ती आता स्थूळामध्ये आपल्याला म्हणजे या सृष्टीच्या रूपानं आपल्याला ती जाणवत आहे. म्हणून येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणिले, विवर विवरोनी बोलिले ते व्यर्थ जाणावे. आता या ठिकाणी शिवशक्तीचं स्वरूप सांगितलं. खरं तर त्यांनी पूर्वीही काही याच्यामध्ये सांगितलेले आहेत. प्रकृती पुरुष, पुरुष प्रकृती असा एक समास आहे आणि हे सगळं स्वरूप सांगितलेलं आहे. तर अर्जुनाला सुद्धा भगवंत सांगतायत 13व्या अध्यायात, प्रकृतीं पुरुषंचैव विध्यनादि उभावपी विकारांश गुणांशैव विद्धी प्रकृती संभवात. अरे पार्था, प्रकृती म्हणजे जड वस्तुजात आणि पुरुष म्हणजे शाश्वत चैतन्य, आणि हे दोन्ही अनादी आहेत. हे तू जरा समजून घे. तेच सांगतायत समर्थ आपल्याला. राग, द्वेष, मत्सर सगळे विकार आणि सत्व, रज आणि तम हे 3 गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झालेले आहेत. तरी पुरुषानादी आथी आणि त्याची लागोनी प्रकृती संवसरिती दिवोरात 2 जैसे. आता हे अनादी पुरुष अनादी प्रकृती ऐसी दोन्ही रीती सारखीच. रात्र आणि दिन जैसी का संलग्न तैसीचे तिद जाणे तत्वे दोन्ही. छाया नवे देह परिती देहची जोडोनिया जैसी राहे नित्य. किंवा कण सात कोंडा आणि कण वाढती जुडोन एकमेका. सगळी उदाहरणं फटाफट सांगितलेली आहेत. रात्र आणि दिवसात फरक आहे का? नाही, ती जोडलेलीच आहेत. छाया आणि देह वेगळा आहे का? देहाचीच छाया आहे. आणि कोंडा आणि कण हेही वेगळे नाही, ते इतके जोडलेले असतात. तशी ही शिवशक्ती आहे. कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्य, करण आणि कर्तृत्व या सगळ्यांना प्रकृती हे मूळ कारण आहे असं म्हणतात आणि सुखदुःखाच्या भोगाला पुरुष कारण आहे असं म्हणतात. आता मी थोडासा आणखीन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला की ह्या सगळ्याचा मूळ काय आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की सांख्यदर्शनामध्ये ही प्रकृती पुरुष ही 2 तत्व त्यांनी जास्त त्याचा विस्तार केलेला आहे. सांख्यांचंच पुन्हा गीतेमध्ये पण आपल्याला हे दिसतं. तर सांख्यदर्शन नावाचं जे दर्शन आहे आणि त्याच्यात सुरुवातीलाच त्यांनी एक मंगलाचरणात हे दोघांचं वर्णन काय केलं आहे. खरं म्हणजे मला 5-10 मिनटं हवी आहेत, मिळाली तर, नाही तर मग मी इथेच थांबणार आहे. अजामेकां लोहित शुक्ल कृष्णां बह्वी प्रजा सृजमानां नमामः. अजायेतां जुषमाणां भजन्ते जहत्तेनां भुक्तभोगां नमस्तान. काय मंगलाचरण केले की नमस्कार असो त्या मूल प्रकृतीला. ही खरे मी सुरुवात करणार होते पण आता तो शेवट करते. आणि जी अजा, अ म्हणजे नाही, ज्या म्हणजे जन्मलेली, किंवा अजा म्हणजे बकरी, आणि ती कशी आहे, लोहित शुक्ल कृष्ण म्हणजे सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी. लोहित म्हणजे लाल, शुक्ल म्हणजे शुभ्र आणि कृष्ण म्हणजे काळा, अर्थातच सत्व, रज आणि तम ह्या गुणांनी युक्त आहे म्हणून तिला नमस्कार असो. आणि अज, आता एका ठिकाणी ज्या होतं, ज्या म्हणजे जन्मलेली स्त्री रूप, आणि ज म्हणजे जन्माला आलेला, पण अ म्हणजे नाही, जो जन्मालाच आलेला नाही असा क्षेत्रज्ञ पुरुषांना जे भोग देऊन अपवर्ग प्रदान करणाऱ्या त्या भुक्तभोगा प्रकृतीचे अनुसरण करून तिचा त्याग करतात. म्हणजे नंतर तिचा त्याग करायचा पण अगोदर तिच्यापासून सगळं घ्यायचे. आणि म्हणून या कपिलाय महामुनये मुनये शिष्याय तस्या सुरये पंचशिखाय तथेश्वर कृष्णाय ते नमस्यामः. तर त्याला त्या ह्यांना सांख्य रचणाऱ्या कपिलांना नमस्कार केलेला आहे. आणि आत्ता जे सांगितलं तसं की या सांख्यमतानुसार
प्रकृती आणि पुरुष ही जोडी जगताचं मूळ कारण आहेत. श्वेताश्वतर उपनिषदातही सांगितलेलं आहे की ही मूळ प्रकृती, आत्ता सांगितलं तसं 3 रंगांनी अजा म्हणजे बकरी म्हटलेली आहे, आणि पुरुष हा प्रकृतीपासून भोग आणि अपवर्ग किंवा मोक्ष प्राप्त करून घेत असतो, आणि अज म्हणजे बकरा आणि अजा म्हणजे बकरी. आता असं का म्हटलं, ते आदी कारण असाही अर्थ, आणि पांढरा रंग हा सत्वगुणाचा, लाल रंग हा रजोगुणाचा आणि काळा रंग हा तमोगुणाचा, अशी ही विश्वसर्गाचं मूळ कारण आदिमाया प्रकृती आणि क्षेत्रज्ञ पुरुष या दोघांना नमन करणारा असं आहे. त्याच्यात खूप खूप असे सुंदर दृष्टांत आहेत. असं मला वाटलं होतं की आपल्याला थोडासा वेळ पुरवता आला तर. आता एकूण 24 तत्व वगैरे आपल्याला सगळ्यांना प्रकृतीची माहिती असतील, तीही खरं सांगावीशी वाटत आहेत. आणि आत्ता सांगितलं तसं यत्तत् सत्वगुणम स्वच्छम शांतम भगवतः पदम यदाहुर्वासुदेव वाक्यम चित्तम तत् महदात्मकम. तर वासुदेव म्हणजे भागवतात सुद्धा म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या चित्शक्तीपासून महत्त्वातून अहंकाराची उत्पत्ती अशी सगळी जाणीव निर्माण होते. अहंकाराचे सात्विक, तेजस, तामस असे बरेच प्रकार असतात. आता ते जास्त घेण्यापेक्षा मला फक्त एवढं सांगावंसं वाटतंय की महाभारतात सुद्धा याचे उल्लेख आलेले आहेत. कपिल, आसुरी, पंचशिख या सगळ्यांचा उल्लेख आलेला आहे. आणि ही जी प्रकृती पुरुष जसं शिव आणि शक्ती या रूपात आहे, तशी राम आणि सीता, श्रीकृष्ण आणि राधा याही रूपात आहे. आणि अजून एक या सांख्यांनी याच्यावर छान दृष्टांत दिलेला आहे, जो आम्ही SYला शिकलेलो होतो. तो मला सारखा आठवत होता की कारिकांच्या वेगवेगळ्या श्लोकांच्या द्वारे त्यांनी दृष्टांत जसे समर्थांनी दिलेत, ज्ञानदेवांनी दिलेत, तसं ते सांगतात की प्रकृती ही अचेतन जरी असली तरी ती सृष्टी निर्माण करत राहते. आणि कशासाठी? तर पुरुषाच्या मोक्षासाठी. आणि अजून एक दृष्टांत देतात ते, रंगस्य दर्शयित्वा नर्तकी विनिवर्तते यथा नृत्यात पुरुषस्य तथा आत्मान प्रकाश्च विनिवर्तते प्रकृती. आता रंग म्हणजे हे आपण म्हणतो ना, रसिक प्रेक्षकांना नाटकं आवडतात, आणि कलागुणांचं प्रदर्शन केल्यानंतर एखादी नर्तकी जशी नृत्यापासून निवृत्त होते, तशी चेतन पुरुषासमोर आपलं प्रगटीकरण झालं की ही प्रकृतीसुद्धा निवृत्त होते. आणि आपण त्या नृत्यांगना एखादी जशी रंगमंचावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपल्या कलागुणांचं प्रदर्शन करते, दर्शकांनी तिचं नृत्य पाहणं, स्वतःचं मनोरंजन करवणं हेच तिचं फळ असतं. आणि ते फळ रसिकांना प्राप्त झालं की नर्तकीचं नृत्य संपतं. नर्तकी नृत्यापासून बाजूला होते. प्रकृतीसुद्धा अशी नर्तकीच आहे. आणि पुरुषाला ज्ञानाचा प्रकाश लाभून मोक्ष प्राप्त झालं की ही प्रकृती निवृत्त होते. आणि म्हणूनच हा प्रकृतीचा सर्ग म्हणजे सृष्टी आणि महत्पासून ते स्थूल पंचमहाभूतापर्यंतचा हा त्रिगुणात्मक पसारा विश्वाच्या मंचावर मांडला जातो. तो अनेक पुरुषांच्या मोक्षासाठी, प्रकृतीच्या सृष्टीसर्गाचं हे अनादि नृत्य अनेक पुरुषांच्या मोक्षासाठी सातत्यानं चालू आहे. आणि सर्कशीच्या खेळात प्रेक्षक बदलत राहणं, खेळ मात्र चालू राहावा, तसं हे मूळ अव्यक्त प्रकृतीचं सर्गरूप नृत्य चालू आहे. पुरुषाला ज्ञान व्हावं, पुरुषाला भोग प्राप्त होऊन अपवर्ग म्हणजे मोक्ष मिळावा, यासाठी हा या सर्गाचा हेतू आहे. प्रकृती काय हे कळून प्रकृती आणि पुरुष भेदज्ञान झालं म्हणजे प्रकृतीच्या नृत्याचं काम झालं. पुरुषस्य तथा आत्मानं प्रकाश्य म्हणजे स्वतःलाही ती प्रकाशित करते आणि पुरुषालाही करत असते. अशी ही प्रकृतीची निस्वार्थ सेवा आहे असं त्यांनी पुढं बरंच काय म्हणले. किंवा ती सुकुमार प्रकृती आहे, तिचा लज्जेचा भाव आपल्याला दिसत असतो, जे समर्थांनी नरनारींच्या आणि या सगळ्या उदाहरणातनं सांगितलेलं आहे. तर आपण ह्या प्रकृती पुरुषांना आणि सगळ्या ह्यांना वंदन करूया. आणि आपल्याला परब्रह्माचं लवकरच ज्ञान व्हावं, सर्वांनी एकरूपता समजून घ्यावी या शिवशक्तीची. खूप सुंदर असं ते समावेशांचं प्रकरण आहे. खूप जणांनी अभ्यासलेलं आहे. मी मला जेवढं माझ्या बुद्धीनं सांगता आलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता फक्त समर्थांची प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देणार आहे. ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्याबद्दल क्षमा करावी. खूप काही सांगावंसं वाटतं. खरं म्हणजे ही माया कशी आहे, कसा पसार आहे. 2 उदाहरणं मला आठवत होती
की श्रीकृष्णांनी नारदांना अशाच मायेच्या पसाऱ्यामध्ये, मायेच्या दृश्यामध्ये गुंतवलं होतं आणि 25-26 वर्षाचा काळ गेला. पाणी आणण्यासाठी गेलेला नारद जणू काही संसारच करतो. मुलं बाळं होतात, तरुणी भेटते, सगळं भेटतं. तसे आपणही या संसारामध्ये रमलेले असतो, पण मूळ परमात्मा तो बाजूला थांबून आपली वाट बघतोय याची आपल्याला जाणीव नसते. किंवा जनकाला सुद्धा वसिष्ठ जेव्हा भेटायला आले होते आणि त्यावेळेला दोघांची चर्चा चाललेली आहे, तर त्यामध्ये जनकानी आपल्या वसिष्ठांनी अशी माया निर्माण केली की ते म्हणतात, अरे जनका, तुझ्या राजवाड्याला आग लागलेली आहे आणि तू काय करतोयस, इथे थांबलायस. जनक निश्चल थांबलेला होता आणि बाकी साधू संत ज्यांना शंका होती की हा जनक खरंच आहे का, असा निस्संग असा आहे का, हा राजा आहे म्हणून याचे सगळी कौतुक आहे आणि म्हणून सगळे धावत सुटतात. बाहेर आग नसते, काही लागलेलं नसतं. आणि मग सगळ्यांच्या लक्षात येतं की खरा जनक हा जसा निस्संग आहे, वैराग्यशील आहे, तर आपल्याला विवेक आणि वैराग्य या दोहोंची ओळख पटवून आपण त्याचा अंगीकार करूया. आणि समर्थांचेच काही वंदन करते. दासाय दासभद्राय रामदासाय वेधसे सूर्यराणुसुतायैव विद्यावाक्पतये नमः. श्रीरामदास रविनंदन दास दास, श्रीरामदास रविवत्सल दास दास, श्रीरामदास रणकर्कश दास दास, श्रीरामदास शरणं भव दास दास, श्रीरामदास चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामदास चरणौ वचसा गृह्णामि, श्रीरामदास चरणौ शिरसा नमामि, श्रीरामदास चरणौ शरणं प्रपद्ये. माता दासो मत्पिता दास रामदासः, स्वामी दासो मत्सखा रामदासः, सर्वस्वं मे रामदासो दयालुर्, नान्यं जाने नैव जाने न जाने. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, रामदासस्य दैवतं. लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रविवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामदासं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, सूर्यात्मजं साधकयूथमुख्यं, तं श्रीसमर्थं शरणं प्रपद्ये. तं श्रीसमर्थं शरणं प्रपद्ये. धन्यवाद. मला आज पुन्हा इथं संधी मिळालेली आहे आणि मला खूप आनंद झाला की शिवशक्ती समावेशनाचं मला जे काही समजलं ते सांगण्याची संधी मिळाली. भोंकाकांनाही मी अगदी मनापासून वंदन करते, बाबांची आठवण काढते, बाबांनाही वंदन करते. आणि तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती सगळ्यांनी जाणून घेतलं, समजून घेतलं. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. तरी किती थोडं सांगावं लागलं. सगळी शिवशक्ती सांगितली तर किती छान वाटेल सगळ्यांना. म्हणून म्हटलं ना, महिनाभर पुरणार नाही आपल्याला शिवशक्ती समजून घ्यायला. छान वाटलं. पण आता तुम्हाला आनंद झाला त्या शिवशक्तीचा. पहिल्यांदा तिकडे शिवशक्ती अवघड वाटत होती. वाटत होतं, छान वाटलं. छान. अवघड वाटत होती, पण बरोबर लक्षात यायला लागलं. हा, तेच तेच तेच. आणि समर्थांशी तुलनाच आहे. म्हणजे काय वाटायला लागलं तुमच्या तोंडी ऐकताना अनुभवावरून सांगताय का काही वाटायला लागलं. म्हणून मी उघडून विषय बघितला मुद्दाम. हा, अच्छा अच्छा, बर बर बर. हो हो. हो ना, ते जय जय रघुवीर. रामदासांचं बोपर्डीकरांनीच. आहो, नगरवाले आहेत तुम्ही सगळे. नगरच आहे सगळी, ती देणगीच नगरची आहे. रघुवीर समर्थ.
जय श्रीराम. हो हो, मग त्यांनीच रचलेलं आहे, त्यांनीच रचलेलं काव्य आहे श्रीराम रक्षा स्तोत्र. जपून ठेवलंय मी, त्यामुळे त्यांना वंदन. खरं त्यांना वंदन करायचं राहिलंय माझं. सगळ्यांची कृपा आहे, खरवंडीकर, बोपर्डीकर, नगरची सगळी देणगी आहे ती. छान झालं. धन्यवाद धन्यवाद. आता आपण तिकडे बसायचंय ना थोडा वेळ. अमृतानुभवला परत यायचंय ना. हा, इथेच बसून राहते आता मी, नकोच जायला कुठे. चल, चालेल. धन्यवाद. खरं ना, हे सगळे विषय इतके जीव लावून समजून तसं वागण्याचे आहेत. हो, त्यामुळे काय. कुठे आहेत?